MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा क्षुल्लक. हा लढा सरकार बदलण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सरकार बदलेपर्यंत आग कायम ठेवण्याचं तरुणांना आवाहन. वन नेशन वन इलेक्शन उद्या जाहीर करा, निवडणुकीसाठी तयार, ठाकरेंचं भाजपला आव्हान. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा न दिल्यास पंतप्रधानांचाही राजीनामा मागू. मुंबईतील आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. ठाकरेंच्या आंदोलनाला सदावर्तेंचा विरोध. उद्धव ठाकरेंचं आंदोलन बेकायदेशीर, उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी. कोर्टाच्या आदेशानंतर मारकुटा रमेश म्हात्रे शरण. कोर्टाकडून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. रमेश म्हात्रे मारहाण प्रकरणी होणारा राज्यातील डॉक्टरांचा संप तुर्तास मागे. उद्यापासून पुकारलेला राज्यव्यापी संप मागे. हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर संप स्थगित. खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची कोर्टात धाव. गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल. शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना. लोकसभा अध्यक्षांकडून लोकशाहीची हत्या. संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप. राऊतांकडून शिवसेना पक्षाची हत्या. नवनाथ बन यांचा प्रत्युत्तर. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दरड कोसळली. डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळला. दरडीमुळे प्रचंड प्रमाणात मलबा, मोठे दगड खाली कोसळले. सौरभ कोरटकर, झी 24 तासच्या फुटबॉलची राजकीय किक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सगळ्या जगाचं लक्ष लागलंय ते आजच्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे. अर्जेंटिना आणि स्पेन या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष असेल ते महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा युवा स्टार लामिन यामाल यांच्यातील लढतीवर. डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आपलं 4थं विश्वचषक विजेतेपद जिंकण्याच्या इराद्यानं उतरेल, तर 2010चा विश्वचषक विजेता स्पेनचा संघ आपल्या 2ऱ्या जेतेपदासाठी खेळणार आहे. तर या थरारक सामन्याबाबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत काही खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत कोल्हापुरातून जोडले गेलेले आहेत कृष्णराज महाडिक. एक खेळाडू ते राजकारणी असा त्यांचा सगळा राजकीय प्रवास जो सर्वांनीच पाहिलाय. तर दुसरे पाहुणे आहेत माजी गृहमंत्री आणि क्रीडा मंत्री राहिलेले अनिल देशमुख. दोघांचंही या खास कार्यक्रमात मी स्वागत करतो. अर्थात दोघं जरी राजकीय क्षेत्रातून राजकारणात येत असाल तरी आज आपण फुटबॉल या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे विषय थोडासा वेगळा आणि प्रेक्षकांना सुद्धा कदाचित त्याची सवय नसेल की 2 नेते आज राजकीय प्रतिक्रिया सोडून चक्क फुटबॉलवर बोलणार आहेत. तर मला सुरुवात अनिल देशमुख सरांपासून करायची आहे. देशमुख सर, राजकीय नेत्यांच्या आवडीनिवडी नेमक्या काय असतात? ते फार वैयक्तिक राजकीय नेते ठेवतात. त्याचं कधी सामाजिक प्रदर्शन करत नाहीत किंवा फार कोणाला त्याबद्दल कळू सुद्धा दिलं जात नाहीत. पण तुमच्या बाबतीत एक कौतुकाची गोष्ट वाटली आणि ती अप्रिशिएट सुद्धा झाली. ती म्हणजे रोनाल्डो बाबत तुमच्या ज्या भावना होत्या त्या तुम्ही एका बॅनरच्या माध्यमातून प्रकट केल्या होत्या. इतक्या तुमच्या उत्कट भावना होत्या का? कसं आहे की आता वर्ल्ड कप चालू आहे. संपूर्ण जग वर्ल्ड कपच्या टुर्नामेंट पाहत आहे आणि याच्यामध्ये ज्या महत्वाच्या टीम आहेत त्याच्यामध्ये जे तुमचं अर्जेंटिना असो, स्पेन असो, फ्रान्स असो, इंग्लंड असो, आता याच्यामध्ये सर्वांचं लक्ष आहे 2 महत्वाच्या फुटबॉलपटूवर. ते म्हणजे मेसी आणि यामाल. दोन्ही अतिशय चांगले खेळाडू आहे. आता म्हणजे मेसी तर आता फार मला वाटतं शेवटला वर्ल्ड कप आहे की काय ते त्याचं काही सांगता येत नाही. पण हे दोन्ही खेळाडू अतिशय चांगले आहेत. पण याच्या बाबतीत आता असं सध्या सांगता येत एक आहे, पण स्पेनच्या बाबतीत त्यांची जी डिफेन्स आहे, स्पेनची डिफेन्स असो, पोरो असो, कुबर्सी असो किंवा लापोर्टे असो, वैसे जे त्यांच्या डिफेन्सचे टीमचे प्लेअर आहे अतिशय चांगलं डिफेन्स स्पेनचं आहे. तुम्ही पहा आतापर्यंत 7 सामने झाले स्पेनचे. 7 सामन्यामध्ये त्यांनी एक सुद्धा सामना हरला तर नाही, पण फक्त 7 सामन्यामध्ये 1 गोल त्यांनी बेल्जियमच्या विरुद्ध त्यांनी 1 गोल फक्त त्यांनी खाल्ला. नाही तर एक गोल फक्त त्याच्या व्यतिरिक्त 7च्या 7ही सामने त्यांनी जिंकले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अर्जेंटिना फार मोठी टीम आहे, मेसी आहे, बाकी अनेक मोठे मोठे खेळाडू त्याच्यामध्ये आहे. पण स्पेनचा डिफेन्स ज्या पद्धतीने या संपूर्ण मॅच मध्ये ते खेळले, मला असं वाटतं आजच्या फायनल मध्ये स्पेन जिंकायला पाहिजे असं माझं वाटतं. आणि मला आठवतं की दक्षिण आफ्रिकेत जेव्हा 2010चं वर्ल्ड कप झालं होतं तेव्हा तुम्ही ती मॅच बघितली होती. म्हणजे बहुधा स्पेनच्या बाजूने तुमचा ओढा आहे मला जाणवलं होतं सुरुवातीला. आता ठीक आहे, आता बघू कृष्णराजजी आहेत. तसं बघितलं तर तुमचे दोन्ही विरोधी पक्ष आहेत एकमेकांच्या. आता कृष्णराजजी, अनिल देशमुख इथे सुद्धा विरोधी पक्षात आहेत का फुटबॉलच्या जगात?
नाही, देशमुख साहेब आज कुठली टीम सपोर्ट करत आहेत हे खरं तर त्यांनी उल्लेख केला नाही, परंतु नाही, माझी स्पेन आज म्हणाले ते, jersey आय थिंक बघू स्पेन शकता. म्हणाले, मी सांगितलं ना. स्पेन सांगितलं म्हणाले. मी. तेच सांगितलं का साहेब? स्पेन हो, जिंकू सर, शकते मग असं मला आपण वाटतं. आज तुम्ही स्पेन आणि आम्ही इथं कोल्हापूरमधून अर्जेंटिनाचे भरपूर फॅन्स आहेत, तर आज आम्ही मेसीला सपोर्टर्स करणारे भरपूर लोक आहेत. आणि खरं सांगायला गेलं तर आज आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा खास करून स्क्रीनिंग केलंय आणि त्यामध्ये थोडंसं इंडियन फुटबॉलचं सुद्धा प्रमोशन करण्याचं आम्ही काम करतोय. म्हणजे आम्ही बरोबर. मेसी, लमीन यमाल हे तर आहेच, परंतु आम्ही सुनील छेत्री असतील, त्याचबरोबर आता इंडियन फुटबॉल मिनर्वा अकॅडमीनी ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन खरं तर इतकी चांगली कामगिरी केली आहे, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थोडंसं आम्ही त्यांचं सुद्धा प्रमोशन आता कोल्हापूरमध्ये आजच्या स्क्रीनिंग मध्ये करणार आहे. आणि साहेबांनी पण, देशमुख साहेबांनी पण सांगितलं ते अत्यंत खरं आहे की आजचा हा सामना जो आहे तो खूपच एक्साइटिंग आहे. आपण गेले कित्येक वर्ष बघत आलो आहे फायनलमध्ये फ्रान्स, अर्जेंटिना अशी मोठमोठे टीम्स, आणि आज स्पेन म्हणजे युरोप वर्सेस साऊथ अमेरिका अशी कुठंतरी एक मोठी मॅच होताना आपल्याला दिसते आणि खूप एक्साइटिंग मॅच आहे ही. बरोबर. आणि देशमुखजी, तुम्ही म्हणालात की स्पेन जिंकावी अशी तुमची इच्छा आहे. आता 1995 मध्ये तुम्ही क्रीडा मंत्री होतात. फुटबॉलकडे तुमचा ओढा नेमका वाढला कसा आणि स्पेनची टीम आवडण्याचं कारण काय? अशी काय कौशल्य आहेत स्पेनच्या टीमच्या खेळाडूंची की जी तुम्हाला आवडतात? एक पहा, तुम्ही स्पेन मध्ये तुम्ही 2024 पासून पहा, 2024 मार्च पासून तुम्ही पाहिलं तर स्पेननी आतापर्यंत जवळजवळ 37 सामने खेळलेत आणि म्हणजे सगळे मेजर सामने आहेत. त्या 37 पैकी 28 सामने त्यांनी जिंकलेत आणि 9 सामन्यामध्ये त्यांनी बरोबरी केली आणि 37 सामन्यापैकी 2024 पासून आजपर्यंत स्पेन एकाही सामन्यामध्ये हारलं नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे सगळे मेजर टुर्नामेंट्समध्ये, सगळ्या मेजर टुर्नामेंटमध्ये 37 पैकी एकाही टुर्नामेंटमध्ये स्पेन हारला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता ठीक आहे, शेवटी आता फुटबॉलमध्ये सांगता येत नाही. मी पाहिला की अर्जेंटिनानी तुम्ही आता इजिप्तची मॅच पाहिली, इजिप्त अर्जेंटिना 2 गोल मागले, 2-0 इजिप्त 2 आणि अर्जेंटिना 0. शेवटल्या 13 मिनिटांमध्ये जे किलर इन्स्टिंक्ट यांच्यामध्ये आहे, एक गोष्ट आहे की किलर इन्स्टिंक्ट असल्यामुळे अर्जेंटिनामध्ये गेल्या शेवटल्या 13 मिनिटांमध्ये 3 गोल मारून विजयी झाले. कृष्णराजजी, काय वाटतं, जरा स्पेनची बाजू भक्कम आहे अर्जेंटिनाच्या तुलनेत की अर्जेंटिनाची बाजू सुद्धा तेवढीच मजबूत आहे? तुम्ही यमालचा वारंवार उल्लेख केलात आणि हे खरं आहे की स्पेनची टीम जी आहे ते ऍव्हरेज एज त्यांचं अर्जेंटिनाहून कमी आहे. त्यामुळे प्लेयर्स यंग आहेत, प्लेयर्स फास्ट आहेत, त्यांची एजिलिटी म्हणा किंवा त्यांचा पेस म्हणा हा अर्जेंटिनावरती 100% मला सुद्धा भारी पडताना वाटतो. परंतु ही कदाचित मेसीचा लास्ट वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे आम्ही अनेक लोक खरं तर आज मेसीसाठी आज प्रे करतोय की त्याला दुसरं वर्ल्ड कप त्याचं मिळावं. कारण आपण बघितलंय की आता हायेस्ट स्कोरर खरं तर काल वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये एम्बापे झाला. बोला. एम्बापे बरोबर आहे, कृष्णराजी बरोबर आहे की एम्बापे जे त्यांचे 8 आणि 2 10 गोल झाले कालचे 2 पकडून. म्हणजे आता गोल्डन बूट साठी आता टसल राहील एम्बापे आणि मेसीमध्ये. तर आमची हीच इच्छा असणार आहे की आज मेसीची हॅट्रिक बसावं आणि त्याला गोल्डन बूट सुद्धा मिळावा. वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये त्याचं नाव असं नोंदलं जावं की आजपर्यंतचा हायेस्ट स्कोरर म्हणून, आणि त्याचबरोबर 2 वर्ल्ड कप असणारा हा प्लेअर असावा, अशी आमच्या आजच्या मॅचच्या माध्यमातून व्हावी अशी इच्छा आहे. बरं कृष्णराजजी, माझा बोला अनिल देशमुख सर, बोला. नाही, म्हणजे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांची अर्जेंटिना फेवरेट टीम आहे. पण तुमच्या घरात एक गोष्ट सांगू, आमच्या घरामध्ये दोन बाजू आहेत. कोणी म्हणतात आमच्या घरात कोणी म्हणतात आमच्या सून म्हणते अर्जेंटिना जिंकणार. मी काल आमच्या सुनेला फोन केला, म्हटलं कल मेरे को ख्वाब में आया था कि दोनों की आज जो मैच होने वाली है उसमें स्पेन जीतने वाली है. तो बोले मेरे को भी ख्वाब आया था पप्पा की अर्जेंटिना उसपे जीतने वाली है करके. आमच्या घरात 2 टीम आहे, अर्जेंटिना वर्सेस स्पेन. साहेब अगदी खरं बोललात. आमच्या पण घरात कुठं तर अशीच परिस्थिती आहे की अर्धे लोक स्पेनला सपोर्ट करत आहेत, अर्धे लोक अर्जेंटिनाला सपोर्ट करत आहेत. कारण आमच्या इथं माझे भाऊ असतील, माझे वहिनी असतील, आम्ही सगळेजण आज मॅच मोठी होणार आहे त्यामुळे एकत्र बघणार, आणि आमच्या घरात पण अगदी अशीच परिस्थिती आहे. कृष्णराज, तुमच्या फॅमिलीतले मेंबर आम्ही सगळे बघतो सोशल मीडियामधून, रील मधून, सर्वात जास्त मेंबर कोणत्या टीमच्या बाजूनी आहेत? आमचे सगळ्यात जास्त टीमच्या बाजूनी खरं तर अर्जेंटिनाचेच आहेत. अच्छा. आणि मेसीचे मोठे फॅन्स आहेत. त्याचबरोबर आम्हाला एकदा इंटरनॅशनल मॅच बघायचा प्रसंग आला होता. तर चॅम्पियन्स लीगची एक मॅच आली होती, तेव्हा मी, माझे दोन्ही मोठे भाऊ आम्ही एकदा मेसीला खरं तर बघितलेलं आहे आणि त्या गोष्टीचा सुद्धा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यामुळे आम्ही त्याला सपोर्ट करतोय आज.
आज आज हा तुम्ही फुटबॉलच्या जगातला हा उत्सव आहे फायनल मॅच म्हणजे, तर ती नेमकी कशी साजरी करणार आहात, कशी बघणार आहात? काही ग्रँड सेलिब्रेशन आणि ग्रँड स्क्रीनिंगची काय तयारी केली आहे कोल्हापुरात? अगदी आहे. कोल्हापूरमध्ये आम्ही, तुम्हाला माहितीच की कोल्हापूर आता फुटबॉलसाठी खरं तर फार प्रसिद्ध झालेलं आहे. हो. प्रत्येक वर्ल्ड कप असेल किंवा प्रत्येक कुठल्याही मोठ्या लीगची फायनल असेल तर बीबीसी सारखे सुद्धा म्हणजे अनेक असे चॅनल्स किंवा सोशल मीडियावरचे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये कोल्हापूरचा खास करून उल्लेख करतात की जर इंडियामध्ये फुटबॉल जर कुठं तुम्हाला फुटबॉल प्रेमी बघायचे असतील तर ते कोल्हापूरमध्ये आहेत. आणि आमच्या इथे एक म्हण आहे, क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर. त्यामुळं तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येक चौकात खरं तर आज स्क्रीनिंग होताना आपल्याला दिसणार आहे. आम्ही सुद्धा खरं तर महालक्ष्मी देवस्थानाच्या परिसरात मिरजकर टिकटी नावाचा प्रसिद्ध चौक आहे, तिथं आम्ही मोठी स्क्रीन लावून आज खरं तर ह्या फुटबॉल मॅचचा सामना अनेक युवक एकत्र येऊन बघणार आहेत. तिथं आम्ही अर्जेंटिना, स्पेन हे सगळे सपोर्टर्स येऊन एकत्र तिथं पाहणार आहे आणि अतिशय उत्साहाचं एक वातावरण खरं तर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं. मोठमोठे कटआउट म्हणजे वर्ल्ड कप चालू व्हायच्या आधीच तुम्ही कोल्हापूरची कदाचित बातमी सुद्धा बघितला असेल, कदाचित झी वरती पण ती होती. 20-20 फुटाचे रोनाल्डोचे, मेसीचे, नेमारचे कटआउट इथं लावले जातात. आणि मुळात फुटबॉल फार प्रसिद्ध आहे. इथले आमचे संघ सुद्धा जे आहेत ते चांगल्या पद्धतीने खेळतात. आज कोल्हापूरचे खेळाडू कुठं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन आता खेळताना आपल्याला दिसतात. त्यामुळे फुटबॉल एक असा स्पोर्ट आहे जो खरं तर हृदयाच्या अतिशय जवळ प्रत्येक कोल्हापूरकरचे आहे. बरोबर. बघा अनिल देशमुख सर, कोल्हापूरकर सज्ज आहेत या फायनल मॅच साठी. नागपूरकरांची काय तयारी आहे आज? हो, आमच्या घरामध्ये मी मायनॉरिटी मध्ये आहे. आणि मी आता दिल्लीमध्ये जंतर मंतरचं आंदोलन आहे त्यासाठी इथे आलोय. त्यामुळे मी काय आमच्या नागपूरमध्ये मोठे स्क्रीन वगैरे घेऊन पाहणार नाही. मी इथे दिल्लीला आहे सध्या. दिल्लीमध्येच आज रात्री मॅच पाहिली मी. ठीक आहे. आता काय दिल्लीतून तुम्हाला एकट्याने खिंड लढवायची आज स्पेनची? हा, मग काय. आता मला नाही का फार विलक्षण योगायोगाबद्दल बोलायचं आहे. यामाल आणि मेसी, सोशल मीडियावर फोटो तुम्ही बघितले असेल आणि अर्थात तुम्हाला माहित सुद्धा ते असणार की यामाल फार लहान असताना, अगदी बाळ असताना मेसीने त्याला खेळवलेला आहे. कधी कोणी कल्पना केली नसेल की ही दोघं मैदानात सुद्धा एकमेकांना आता आव्हान देतील, पण हे प्रत्यक्ष घडलंय. हा विलक्षण योगायोग पहिल्यांदा घडतोय फुटबॉलच्या इतिहासात. बरं, पहिल्यांदा मला तरी वाटतं पहिल्यांदा घडतं, कारण की त्यावेळेस मेसीनी त्याची आंघोळ घालून त्याला खेळवलं होतं. त्यावेळेस तो यमाल 3 वर्षाचा होता. त्या काय कॅलेंडरच्या त्या प्रमोशनसाठी त्यांनी त्यावेळेस यमालला त्यांनी सगळं आंघोळ वगैरे करून त्याचे हे केलं होतं. म्हणजे आज ते दोघेही, म्हणजे तो 3 वर्ष असताना त्यावेळेस हा मला वाटतं मेसी त्यावेळेस 20-21 वर्षाचा होता. त्यावेळेस त्यांनी खेळून आज दोघेही एकमेकाच्या समोर तिथे येत आहेत. वा, कृष्णराज काय वाटतं? नाही, मला विशेषतः ह्या प्लेयर्सच्या टीमवर्क बद्दल किंवा त्यांच्या फिजिक बद्दल सुद्धा बोलायला आवडेल. तुम्ही आता यमालचा उल्लेख केला. यमाल इतका यंग प्लेअर असून तो ज्या पद्धतीने त्याची मुवमेंट आहे किंवा त्याचा जो शॉट पॉवर आहे किंवा त्याची जी अजिलिटी आहे, त्यामुळे हे सुद्धा कुठं तर युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरते. मला असं वाटतंय की इतकं यंग टॅलेंट येऊन, म्हणजे आज यमाल इतका तरुण असून सुद्धा हे त्याचं पहिलं वर्ल्ड कप आहे. आपल्याला माहिती आहे एम्बापे सुद्धा हा यंगेस्ट एव्हर वर्ल्ड कप विनर म्हणून ओळखला जातो. आज कदाचित यमालला ती होण्याची संधी आहे. आज तो सुद्धा जर वर्ल्ड कप जिंकला तर त्याला यंगेस्ट एव्हर प्लेअर टू विन अ वर्ल्ड कप असं त्याला स्थान खरं तर मिळू शकतं. त्यामुळे मला वाटतं तरुण वयामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करताना खेळाडू आपल्याला दिसतात, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रेरणादायी आहे खरं तर खेळाडूंसाठी. ठीक आहे. आणि अनिल देशमुख सर, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे याच उदाहरणावरून. अर्थात हे उदाहरण जरी फुटबॉलच्या मैदानातून असेल तरी राजकीय क्षेत्राला आणि राजकारणात सुद्धा ते लागू आहे. बऱ्याचदा आपण बघतो की एखादा कार्यकर्ता तुमच्यासाठी काम करत असतो, तुमच्या समोर तो मोठा होत असतो आणि थोडा मोठा झाला की तो कार्यकर्ता काही वर्षांनी राजकारणात सुद्धा तुम्हाला आव्हान देऊ लागतो आणि कधी कधी तो डोईजड सुद्धा होतो. हा, बरोबर. राजकारणामध्ये पुष्कळ उदाहरणं आहेत तशी. हो, काही सांगू शकाल? नाव न घेता सांगून टाका. चला, आज आपण फुटबॉल बद्दल बोलतोय, थोडासा त्याला राजकीय तडका देऊ. नाव घेऊ नये आपण, पण बोलून टाका. नाही, राजकारणामध्ये याला म्हणतो आपण काना मागून आले आणि तिखट झाले समजा. अनेक उदाहरणं आहेत, खरी गोष्ट आहे. तुम्ही अनिल देशमुख सर, तुम्ही कोणाच्या रोलमध्ये बघता स्वतःला? मेसीच्या? तुमच्यासोबत घडलं असं कधी? मी सांगितलं, मी स्पेनच्या बाजूनी आहे. मला असं फुटबॉल बद्दल मी बोलेलच, पण हे जे उदाहरण मी राजकारणाच्या दृष्टीने दिलं तर तुमच्यासोबत ते कधी घडलंय का? तुमच्या राजकीय कारकिर्दीत कोणी यामाल आलाय का कधी?
पण हा बिचारा एमाल बिचारा त्यावेळेस 3 वर्षाचा, त्याला माहिती नसेल त्यावेळेस, म्हणजे त्याच्या स्वप्नात नसेल की आपण या इतक्या मोठ्या प्लेअरच्या विरुद्ध आज आपण वर्ल्ड कप मध्ये आपण खेळू शकतो, म्हणजे कधी कधी आपण खेळू म्हणून. हो हो. काय कृष्णराज, तुम्ही आता त्या मानाने अनिल देशमुख आणि इतर काही राजकारण्यांचे अनुभव बघितले, तर तुम्ही नव्याने राजकारणात आता आलेला आहात, तुमचं नेतृत्व तुम्ही हळूहळू भक्कम करत आहात. यामालच्या रोलमध्ये बघता तुम्ही, आणि तुमच्या आयुष्यातला मेसी कोण आहे? मी खरं सांगायला गेलं तर ज्या तालमीत वाढणार त्याच तालमीत शेवटपर्यंत राहणार, त्याच तालमीत कार्यरत राहणार. आणि मुळात आमची जी शिकवण आहे, आमचे जे गुरु असतील त्यांच्याच विचारांवरती खरं तर आम्ही इथून पुढे आयुष्यभर काम करीन. भले तुम्ही फुटबॉलचं उदाहरण देऊन तुम्ही बद्दल बोलात, परंतु माझा असा विचार आहे की आमचे जे गुरु आहेत आणि आम्हाला आमची पाया उभा करण्यासाठी जे लोक मदत करतात, त्यांचं आम्ही आयुष्यभर खरं तर त्यांची ऋणी राहू, त्यांच्या विचारातनं शिकत राहू. आणि येणाऱ्या काळात जसं हे फुटबॉलच करतात तसंच कष्ट घेऊन, मेहनत घेऊन राजकीय जीवनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करून दाखवणार. ठीक आहे, पण बघा स्कोप आहे, म्हणजे फुटबॉलच्या मैदानात असेल किंवा कुठल्याही क्रीडा प्रकारात असेल किंवा राजकारणात काही अशक्य नाही आहे. नक्कीच. आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे गोल्डन बूट बद्दल. अनिल देशमुख सर, काय वाटतं गोल्डन बूट कोणाकडे जाईल? तसं मी पहिले सांगितलं, मेसीचे आज 8 गोल आहेत दोन होतील आणि वाटतं तुम्हाला? एम्बेपेचे 10. म्हणजे मेसीने आज 3 गोल मारले, तर मग गोल्डन बूटची म्हणजे आज वर्ल्ड कप बरोबर गोल्डन बूटची सुद्धा कॉम्पिटिशन आहे. हो हो. समजलं ना? त्यांनी जरा हॅट्रिक यांनी सांगितल्या, कृष्णराजांनी सांगितल्याप्रमाणे केली तर तो गोल्डन बूटचा मानकरी ठरू शकतो असं वाटतं. ठीक आहे, कृष्णराज तुम्हाला काय वाटतं गोल्डन बूट बद्दल? तीची जर आज हॅट्रिक झाली तर मला वाटते इट विल गो डाऊन एज द ग्रेटेस्ट मॅच इन द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड कप. परंतु मी हे सुद्धा सांगेन की मागच्या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही बघितलात की एम्बापेने सुद्धा हॅट्रिक मारलं होतं. त्यामुळे वर्ल्ड कप फायनल मध्ये आपण प्रेशरचा विचार करता ही खरं तर अत्यंत कठीण गोष्ट आहे, परंतु शक्य आहे. काल सुद्धा तुम्ही थर्ड प्लेसच्या क्वार्टर्स मध्ये बघितलं असाल की साका नावाच्या एका प्लेअरनी खरं तर हॅट्रिक मारला. त्याच पद्धतीने आज मेसीचं हे हॅट्रिक बसावी, त्याला गोल्डन बूट सुद्धा मिळावं आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते होण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण त्या गोष्टीसाठी एक्साइटेड आहे. ठीक आहे, मला एक सांगू तुम्हाला की मला आठवतं वर्ल्ड कपची फार जुनी मॅच होती, मला वाटतं 1990 की काहीतरी असेल बहुतेक. मॅराडोना त्यामध्ये खेळला होता वर्ल्ड कप मध्ये. आणि त्या वर्ल्ड कप मध्ये मॅराडोनाने जे 2 गोल अर्जेंटिनासाठी मारले होते ते अतिशय सुंदर, एक तर अतिशय सुंदर सोलो गोल त्यांनी मारला होता त्यावेळेस. 1990 ची गोष्ट असेल बहुतेक. म्हणजे सोलो गोल त्यांनी या पोस्ट पासून तर त्या पोस्ट पासून सोलो गोल कोणाची मदत न घेता त्यांनी सोलो गोल मारला होता. तो गोल असं मला वाटतं की फुटबॉल हिस्ट्री मधला सगळ्यात चांगला गोल असू शकतो. ठीक आहे, बघू आजच्या. बरोबर आहे साहेब, आम्ही व्हिडिओ बघितलेत त्याचे. मी सुद्धा त्यावेळेस कॉलेजमध्ये मॅच पाहिली ती टीव्हीवर. त्या छोटे छोटे टीव्ही होते आपले. मला वाटते ती अर्जेंटिना वरती इंग्लंड होती अशी काहीतरी फायनल होती ती. ठीक आहे, मला आणखी एक प्रश्न आहे. आता 2 वेगवेगळ्या पक्षातले महत्वाचे राजकीय चेहरे म्हणून तुम्ही दोघं सुद्धा आपल्या सोबत आहात. फुटबॉल बद्दल आपण बोलतोय. आता दोघांनी तुमच्या आजच्या मॅच मधल्या फेवरेट टीम सांगितल्या आहेत. हा वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून याच 2 टीम तुमच्या आवडत्या आहेत की फायनलला गेल्या म्हणून थोडंसं एक कन्व्हिनियंटली एक नाव घेतलंय की हा एक योगायोग आहे की दोघांच्या आवडत्या टीम फायनलला गेलेल्या आहेत? नाही, माझ्या बाबतीत योगायोग म्हणावं लागेल. कृष्णराज, माझ्यासाठी सुद्धा आम्ही लास्ट वर्ल्ड कप सुद्धा अर्जेंटिनाला सपोर्ट करत होतो आणि या वर्ल्ड कपला सुद्धा सुरुवातीपासून खरं तर अर्जेंटिनाला सपोर्ट करत होतो. आज काय वाटतं, स्पॅनिश डिफेन्स विरुद्ध अर्जेंटिनियन अटॅक कोण जिंकेल? कृष्णराज, नक्कीच अर्जेंटिनासाठी आम्ही सगळेजण होप करतोय आणि ते होईल असं मला वाटतंय. आणि नक्कीच मला वाटते जर अर्जेंटिना स्पेन कोणी जिंको, देशमुख साहेबांना मी नक्की फोन लावीन रिझल्ट समोर आल्यानंतर. बिलकुल बिलकुल. म्हणजे स्पेन जिंकला तर अभिनंदन करायला आणि अर्जेंटिना जिंकला तर थोडंसं दिवसायला गमतीने. अगदी 100%. ठीक आहे, बघूयात. पण आता मला एक महत्वाचा प्रश्न आहे थोडासा भारतातल्या फुटबॉल संदर्भातला, की यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये अनेक धक्कादायक उलटफेर आपण बघितलेल्या आहेत. फायनल पर्यंत पोहोचलेल्या टीम्स बद्दल आणि त्यांच्या रणनीतीबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहे. पण या फिफा फायनलच्या निमित्तानं जगातील सर्वोत्तम खेळाडू जसं की मेसी, रोनाल्डो, एम्बापे खेळताना दिसतात.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून असे जागतिक दर्जाचे फुटबॉलर्स घडवण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का तुम्ही, किंवा त्या बाबतीत तुम्ही दोघं सुद्धा आशावादी आहेत का? अनिल देशमुख सर, सुरुवात तुमच्यापासून. असं आहे की ग्रामीण आपल्याला सांगतो, आमच्या नागपूरमध्ये कामठी म्हणून एक अतिशय छोटा एरिया आहे. हो. आणि कामठीमध्ये जसं गली क्रिकेट राहते ना, त्या पद्धतीने इतके सुंदर तिथे खेळाडू आहेत लोकल लेवलचे. इव्हन यांनी जी अमिताभ बच्चन एक मागे पिक्चर एक केला होता फुटबॉलवर, फुटबॉलच्या कोचवर त्यांनी पिक्चर केला होता. त्यांनी त्या कामठी त्या लहानशा गावामध्ये खूप लहान लहान प्लेयर आहेत. तिथला एक कोच होता, मी त्या पिक्चरचं नाव विसरलो. त्या फुटबॉलवरचा त्याचा चित्रपट होता. तिथे त्यांनी कामठी म्हणून एक अतिशय नागपूरच्या बाजूला लहानसा गाव आहे, तिथे येऊन त्यांनी तो पिक्चर केला होता. कारण की तिथे एक मोठा कोच होता, तो त्या लहान आपल्या झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र करून शिकवत होता, त्यांना कोचिंग करत होता. त्याच्यामुळे आमच्या नागपूरला कामठी हे गाव आहे, तिथे अतिशय मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट खेळल्या जातात. तिथे झोपडपट्टीतले अतिशय लहान लहान मुलं चांगल्या पद्धतीनं हे करतात आणि लोकल लोक त्याला चांगलं एनकरेज करतात. ओके, ठीक आहे. कृष्णराज, तुमचं काय मत याबद्दल? मला अतिशय आनंद झाला की तुम्ही हा प्रश्न मला विचारलात, कारण आमची खरं तर युवा मोर्चाची, भारतीय जनता पार्टीची आता महाराष्ट्र संपूर्ण दौरा चालू आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर विशेषतः खेळाडूंची विचारपूस करतो आणि खेळाडूंसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध आहे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या इथं कुस्ती, फुटबॉल आणि क्रिकेट हे 3 स्पोर्ट्स प्रामुख्याने संपूर्ण राज्यामध्ये मला मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यामध्ये विशेषतः फुटबॉल बद्दल जर बोलायला गेलं तर कोल्हापूरचेच असे काही खेळाडू आहेत जे आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय येतात. मी मागाशी तुम्हाला सांगितलं, आमच्या इथं तुम्हाला सांगतो गडिंग्लज सारख्या गावामध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळाडू खरं तर स्टेट आणि नॅशनल लेवलवरती खेळत आहेत जाऊन. तर तुम्ही जसं म्हणलात की आपल्याला आपल्या देशामध्ये जर फुटबॉलला प्रमोट करायचं असेल तर सर्वात प्रथमतः तर इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. आज फॉर्च्युनेटली बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्टेडियम्स होताना दिसतात. खेलो इंडियाच्या माध्यमातून आज बरेच टुर्नामेंट्स हे फुटबॉलमध्ये सुद्धा ऑर्गनाईज केले जातात आणि मोठ्या बजेटचं प्रोव्हिजन आता येणाऱ्या काळात होताना खरं तर आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मी खरं तर इंडियन फुटबॉलसाठी वैयक्तिक खूप एक्साइटेड आहे. अनेक खेळाडूंची, फुटबॉलर्स मी भेट घेत राहतो आणि जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकू तेव्हा मला वाटते खेळाडूंना खरं तर घडवण्यासाठी अत्यंत मदत होईल. मी स्वतः एक रेसर आहे. मी अनेक वर्ष रेसिंग करत असताना मला प्रॅक्टिस सुद्धा जर करायला लागत असेल तर मला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जायला लागायचं. त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत, तर ह्याच्यावरती आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं. आणि मला खात्री आहे आपल्या इंडियन टॅलेंट जे आहे हे येणाऱ्या काळात वर्ल्ड कप मध्ये खरं तर आपला झेंडा फडकवण्याचं काम करतील. अगदी बरोबर. आणि या बाबतीत आपण आशावादी राहूयात. आपल्याला येत्या काही वर्षात असं चित्र दिसेल आणि वर्ल्ड कपच्या मैदानात आपली सुद्धा टीम दिसेल असं स्वप्न, असं बघूया, असा निर्धार आपण करूयात. आणि खरंच खूप खूप आभार. राजकीय भूमिका मांडताना तुम्हाला महाराष्ट्रानं दोघांना नेहमी बघितलेलं आहे, पण आज फुटबॉल बद्दल सुद्धा तुम्ही इतकं भरभरून बोललात. प्रत्येक फुटबॉल प्रेमीसाठी अतिशय सुखावह गोष्ट आहेत. अर्थात आमच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि तुम्ही दोघांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिलात, वेळ दिलात, त्यासाठी पुन्हा एकदा आपले आभार. एक तुमचे आभार की G5 सगळ्या मॅचेस लाईव्ह दाखल्याबद्दल तुमचे आभार. येस, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद, आभारी. आणि या खास कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. पाहत राहा झी24 तास. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.